चला, वॉर्म वेलकम सगळ्यांना. आज दिवस आठवा. आठवा म्हणजे आठवा. राईट. आठवा म्हणजे आठवा. माझी शॉल द्या. बुक बॅग मध्ये असं. थँक्यू. कोणी मला प्रश्न विचारला, सर तुम्ही शॉल का घालता या सिरीज मध्ये? त्याचं उत्तर आहे की ही शॉल माझ्या टीचरच्या रिट्रीटमध्ये स्पिरिच्युअली ब्लेस्ड आहे. सो इट हॅज मोर पॉवर. सो हेन्स आय एम वेअरिंग दिस शॉल. चलो, लेट्स प्रोसीड. दोन्ही हात जोडून छानपैकी प्रार्थना करूया. दीर्घ श्वास. हे परमेश्वरा, प्रभुराम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चोवाकोक्सवी, जगद्गुरु योगीराज, शंकर बाबा महाराज, गजानन महाराज, साई स्वामी समर्थ, शिर्डी साई बाबा आणि सगळे गुरुजन, वी इन्वोक युअर ब्लेसिंग्स. आम्ही तुम्हाला आव्हान करतो फॉर डीपर अंडरस्टँडिंग ऑफ हनुमान चालीसा, फॉर डीपर अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ केअर, फॉर डीपर अंडरस्टँडिंग स्वधर्माची. Thank you. To all of you, good evening. I welcome all of you for this day 8. Day 8. दिवस आठवा. मग आपण कालचा दिवस आठवू. दिवसच आठवायचा तर. Right? We all understood yesterday from our, meditation. पण त्याच्या आधीचा जो भाग होता तो आपण बघितलं, और देवता चित्त न धरही, हनुमत से सर्व सुख करई. ज्या गुरूंच्या चरणी आपली मान, आपला माथा, आपण त्यांना सर्वस्व अर्पण केलेलं आहे, त्या गुरूंच्या चरणी, त्यांच्या चरणातना जी सुख, जी दुःख, जी येत आहेत आपल्या जीवनामध्ये, ही त्यांच्या चरणातनं येत आहेत. आजच्या दिवशी आपण थोडस मंगलमूर्तीविषयी बोलणार आहोत. अगेन टॉपिक. ठीक आहे. तुमच्यापैकी काही साई भक्त असतील, साईबाबांची सेवा करणारे असतील, काही जण साईबाबांचं पारायण वाचत असतील, साई चरित्र. मी साई महात्म्य लहानपणी भरपूर म्हणायचो. त्यातच थोडासा एक संदर्भ देतो, म्हणजे आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की मंगलमूर्ती म्हणजे असं नाही की आपण जी मंगलमूर्ती अपेक्षित आहे, बाबा गणपती बाप्पा म्हणजे मंगलमूर्ती, तशी आपण लाल सोहळ घातलेली मंगलमूर्ती आपली तशी होणं अपेक्षित नाही. आय जस्ट वॉन्ट टू हेल्प यू डीपर अंडरस्टँडिंग. आणि काल आपण आपलं सेशन झाल्यावरती आपण याच्याविषयी बोलत होतो. आज मला असं वाटलं रेकॉर्डिंग मध्ये बोलावं, सो दॅट एव्हरीबडी इज ऑन वन पेज. संकट हरण केल्यानंतर जे उरतंय ते मंगलमूर्ती. काल सगळ्यांनी आपण ग्रॅटिट्यूड मेडिटेशन केलं, येस ऑर नो? आपल्याला सगळ्यांना शांत वाटलं, येस ऑर नो? असं वाटलं. साई महात्म्यामध्ये एक श्लोक आहे, शांत दांत उदांत ठसता मूर्ती हृदयात. आपली स्वतःची सेल्फ इमेज शांत, दांत, उदांत, ठसता मूर्ती हृदयात साईबाबाची. अंतरी साठे ब्रह्मामृत. अंतरी साठे ब्रह्मामृत. हाऊ डू आय फील इंटरनली? तुम्हाला कसं वाटलं काल जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड मेडिटेशन करत होतो? अंतरी साठे ब्रह्मामृत. अमृत, अद्भुत, आत्मोकळे, अद्भुत, amazing feeling. Some of you would have felt divine sweetness. Are you understanding? अंतरी साठे ब्रह्मामृत, देह भान हरपला, शांत दांत उदांत ठसता मूर्ती हृदयात.
अंतरी साठे ब्रह्मामृत, देह भान हरपला. म्हणजे काय? हा देह, ह्याचं असलेलं मला भान हरपला. कधी होतं? जेव्हा आपण इंटरनली डोकवून बघायला सुरुवात करतो आणि मग त्या गुह्यातनं आपण आतमध्ये जातो, तेव्हा आपल्या लक्षात येतं शांत, दांत, उदांत. काल कोणी मेडिटेशन केलं? तुम्ही केलं, आपण केलं. ग्रॅटिट्यूड कोणी एक्सप्रेस केला? आपण केला. शांत कोणाला वाटलं? आपल्याला वाटलं. हातामध्ये लिव्हर रिमोट कोणाच्या होता? तुमच्याच होत्या. तुम्हीच तुम्हाला शांत केलं का नाही? आपणच आपल्याला शांत करत असतो. आपणच आपल्याला सुखी आणि दुखी करीत असतो. साई महात्म्यातला पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं उल्लेख आहे की बाबांना काय सांगावं किंवा गुरुजनांना काय सांगावं. अशी तुमची सुद्धा अवस्था होत असेल, आय एम शुअर. मी समजा शंकर महाराजांकडे गेलो, गजानन महाराजांकडे गेलो, शिर्डीला गेलो, मास्टरांकडे आश्रमामध्ये गेलो, किंवा माझ्याकडे पारायणाचं काही उद्यापन असेल आणि आम्ही महाप्रसाद करत असू, काय बरं मागायचं? व्हॉट टू आस्क? काय मागू परमेश्वरा? त्याच्यामध्ये खूप सुंदर उल्लेख करून देतात आपल्याला साई महात्म्यामध्ये. मिठाची भावली असावी, नीट ऐका, मिठाची भावली असावी आणि ती सागरा भेटावया जावी, तैसी माझी अवस्था झाली, उद्धार करा साईराया. आर यू अंडरस्टँडिंग? हे परमेश्वरा, मी काय आहे? सागराचेच पाणी घेणे, सागरालाच ते अर्पण करणे. यातनं आपण काय शिकतोय? आपल्याला काय मेसेज आहे? तर पहिल्या 12 ओळी किंवा 6 जे चौपाई आहेत, ती हनुमानाविषयी, त्यांच्या शक्तीविषयी, त्यांच्या जन्माविषयी असलेलं कंपोजिशन आहे. ते आपण वाचतोय की हनुमान कसे होते. जय हनुमान ज्ञान गुण सागर. येस, अंडरस्टँड होत आहे? मग ते असे होते, ते एवढे पॉवरफुल होते, ते एवढे डेडिकेशन होतं त्यांचं त्यांच्या गुरूंच्या प्रती, साक्षात प्रभू राम, की एका वन ऑफ द दोहा त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. मी शो इट यू इमिडिएटली. जर आपण पाहाल, जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीस तिहू लोक उजागर, इथपर्यंत सगळी त्यांची स्तुती, त्यांचं सगळी शक्ती, ते कोण आहेत, काय आहे, त्यांचं नरेशन काय आहे, हातात काय आहे, ध्वज बिराजे, सगळं आहे. इथे बघा काय होतं. इथे थोडासा टर्न घेतला जातो, इथे अपग्रेड केलं जात आहे. सहस बदन तुमरो जैसे गावे, सहस बदन तुमरो जैसे गावे, असं काही श्रीपती कंठ लगावे, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारथ सहित अहिंसा. सगळ्यात महत्वाचा जो शब्द आहे, असं काही श्रीपती कंठ लगावे. थांबूया इकडे. श्रीपती, हिंदू कल्चर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. श्रीपतीचा अर्थ काय होतो? श्रीपती इज लक्ष्मीचे पती.
भगवान विष्णू. प्रभू राम कोण होते? तर भगवान विष्णूचे अवतार होते. त्या भगवान विष्णूंच्या अवतारांनी म्हणजे प्रभू रामांनी काय सांगितलंय? हनुमानाला त्यांनी एक श्लोक, लाय संजीवन लखन जियाय श्री रघुबीर हर्षी उरलाय. आणि ते एवढे खुश झाले, एवढं डेडिकेशन होतं त्यांचं, की ते म्हटले तुम्हाला भरता एवढा प्रिय आहेस. किती मोठी गोष्ट आहे. द टीचर इज टेलिंग टू द स्टुडंट, टू द डिसायपल, की तुम्हाला भावासारखा आहेस. सच अ बिग थिंग. आणि मग ते त्याला भगवान हनुमानांना, प्रभू राम त्यांना गळे त्यांना कंठीशी लावतायत. आणि तो अर्थ आहे, म्हणजे त्यांची जे स्तुती आहे भगवान हनुमानांची, ती काही गावांमध्ये सहस्र म्हणजे हजारो, आता तर लाखो आहेत, आता तर करोडो आहेत, पण जेव्हा ती रचली होती त्याच्यात त्यांनी काही सहस्र, सहस म्हणजे सहस्त्र, इज इक्वल टू थाउजंड्स ऑफ पीपल आर सिंगिंग अबाउट, प्रेझिंग यू. सहस्र बदन म्हणजे थाउजंड्स ऑफ पीपल आर अप्रिशिएटिंग यू, आर थँकिंग यू, आर टॉकिंग अबाउट यू लॉर्ड हनुमान. बट नॉट ओनली दोज पीपल, त्याहीपेक्षा जेव्हा त्यांनी संजीवनी आणली भगवान हनुमानांनी, तेव्हा लक्ष्मणाचा जीव जेव्हा वाचला, तेव्हा त्यांनी त्यांना उपमा दिली की तू मला भरता एवढा प्रिय आहेस. भरत समभाई. असं काम आपण सगळेजण करणं अपेक्षित आहे आपल्या गुरूंसाठी, की मास्टर म्हटले पाहिजे यार मान घ्या तर, कारण हिशोब तर आपल्याला त्यांना द्यायचा आहे जाऊन. त्यामुळे ज्या ज्या गुरूंनी ज्या ज्या साधना आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपल्याला निष्ठेने पूर्ण करायच्या. जे आरटी योगा शिकले त्यांच्यासाठी रिमाइंडर आहे, 4th वर्च्यू, कॉन्स्टन्सी ऑफ एम एन एफर्ट, 1 पॉइंटेडनेस. प्रभुराम आपल्याला त्याचा आदर्श आहे. चाप, रामरक्षेमध्ये तो भाग आपण कधीतरी घेऊया. धनुष्य, चापधारी, धनुष्यधारी. आर यू अंडरस्टँडिंग? जेव्हा आपण हजारो लोकांपर्यंत अन्नदान, फूड फॉर हंग्री असे उपक्रम जेव्हा राबवतोय, तेव्हा आपले गुरु, त्यांना आपला किती रे अभिमान वाटेल. अरे वा, क्या बात आहे. जेव्हा आपण हिलिंग कॅम्प करतो, हजारो लोक येऊन जातात, त्याचे फीडबॅक देतात, लोक सांगतात मला बरं वाटलं, किती छान. आर यू अंडरस्टँडिंग? राईट. सो हाऊ मच मोर पॉवरफुल इज सहस्रबदन. सहस्रबदन म्हणजे थाउजंड्स ऑफ पीपल, पूर्ण गावचं गाव, शेकडो लोक हनुमानाविषयी गुणगान करतायत. आणि नुसतीच लोक नव्हे, तर गणाचा गणपती श्रीपती, श्रीपती म्हणजे भगवान विष्णूंचे अवतार प्रभू राम साक्षात, ते जेव्हा असं म्हणतात की तुम्हाला भरता एवढा प्रिव्हियस, आणि त्याला हनुमानांना गळे, आपण ते सगळं पाहिलंय टीव्हीवरती. ती शक्ती हनुमानाची आपण काय शिकायचंय? डेडिकेशन, रेव्हरन्स टुवर्ड्स युअर टीचर, निष्ठा. केवढं मोठी डेडिकेशन आहे. लोक आपली वाहवा करणारच आहेत. याचं अजून एक उदाहरण देतोय मी तुम्हाला, इतकं पॉवरफुल आहे. आणि आय फील सो एम्पॉवर्ड. गजानन विजय ग्रंथ, ज्याच्याविषयी मी तुम्हाला या सिरीज मध्ये बऱ्याच वेळेला उल्लेख करतोय, त्याच्यामध्ये महाराज, गजानन महाराज आमच्या NLPच्या भाषेमध्ये एवढा मोठा अँकर टाकतायत, एवढा मोठा अँकर देत आहेत आपल्याला. ते म्हणतात मी सूरज आहे, आय एम युअर सूर्य, मी सूर्य आहे आणि तुम्ही माझी किरण आहात. केवढा मोठा अँकर आहे. तुम्ही सगळे माझी किरण आहात, कारण मी सूर्य आहे.
महाराज सूर्य आहेत आणि मी त्यांचा किरण आहे, डर किस बात का? व्हॉट अन अँकर. आर यू अंडरस्टँडिंग? लुक एट द पॉवर. म्हणजे डेडिकेशन. जर मी त्यांचा किरण आहे, मी म्हणजे आपण जे काय गजानन भक्त असतील, दासगणू, आपण जे फॅमिलीमध्ये असू, काय अभिमान, काय आपल्याला किती मोठं कार्य आहे आपल्याकडे. तो महाराज सांगतायत तुम्हाला वैद्यकीय हॉस्पिटल्स, म्हणजे माझ्यासाठी हॉस्पिटल सुरू करायचे आहेत, शाळा सुरू करायच्या आहेत, लहान मुलांना आणि मुलांसाठी शाळा सुरू करायची आहे, गेस्ट हाऊसेस बनवायचे आहेत, रेस्ट हाऊसेस बनवायचे आहेत, योजना करायची बऱ्याचशा माझ्या भक्तांसाठी. त्याच्यासाठी पैसे कमवायचे, त्याच्यासाठी धन लागेल तुम्हाला, ते सगळं ते ब्लेसिंग देत आहेत. म्हणून आपल्याला मंगलमूर्ती व्हायची आहे. नॉट ओनली फॉर माय सेल्फ बट फॉर मेनी पीपल. आणि ते मेनी पीपल आपल्याला माहिती नाहीत त्याच्यात कोण राहणार आहेत. त्याला म्हणतात निस्संभाव. मला नाही माहिती त्यात कोण राहणार आहे, पण मला हे माहिती आहे की ते माझ्या महाराजांच्या दर्शनासाठी येतात. हे परमेश्वरा, मला भाग्य दे, मला शक्ती दे टू बिकम अ हंबल इन्स्ट्रुमेंट टुवर्ड्स द वर्क ऑफ द ग्रेट सेंट गजानन महाराज. माझ्या गुरूंची सेवा करण्यासाठी मला शक्ती दे परमेश्वरा. आत्ताच मी अर्ध्या तासापूर्वी एका सेशन मध्ये होतो आणि त्या सेशन मधून आय होप एव्हरीबडी इज पिक्ड अप द लेसन. क्लॅरिटी येते. हे दोन्ही दोहे एकत्र वाचायचे आहेत आपल्याला. परत एकदा आपण वाचूया आणि लक्षात घ्या त्यांची कमिटमेंट काय आहे. लाय संजीवन लखन जी आए, श्री रघुबीर हर्षी उर लाए. द टीचर इज एक्स्ट्रीमली हॅपी. हर्षी, उर म्हणजे टेस्ट म्हणजे हार्ट, हर्षी इज हॅपीनेस. रघुपती कीनी बहुत बड़ाई. काय काय अमेझिंग गोष्ट आहे. रघुपती कीनी बढाई केली, त्यांनी अप्रिशिएट केलं, त्याला हनुमानांना कौतुकाची थाप दिली. ही कथा हनुमानांची नुसतीच नाहीये, ही कथा आपल्या जीवनातली आहे. आपण हनुमान आहोत, आपले गुरु राम आहेत. टीचर आणि स्टुडंट, टीचर आणि डिसायपल, गुरु आणि शिष्य यातलं रिलेशनशिप हनुमान चालिसा शिकवते. आणि जसं साईबाबा म्हणतात की सागराचे पाणी घेणे, सागराला ते देणे. हनुमानाविषयी आपण काय बोलावं. सागराचे पाणी घेणे, सागरालाच ते देणे. विशाल सागर आहे, त्यातलंच पाणी काढतोय, त्यांनाच देतो. तुम्ही खूप मोठे आहात, त्यांना माहिती आहे ते मोठे आहेत. अरे ते भगवान आहेत, भगवान शंकराचा अवतार आहेत भगवान हनुमान, त्यांना माहिती आहे ते कोण आहेत. भाई तुझं काय आहे आपलं काय आहे. लेसन आपल्याला आहेत. आय एम टेलिंग यू. मी लहानपणापासून भरपूर हनुमान चालिसा केली, पण 21 सालापासून जी हनुमान चालिसा आपण करतोय 2021 पासून डिफरंट फॉर्मॅट ऑल टुगेदर. मी अशी हनुमान चालिसा ऐकली वाचली नाहीये. जे महाराज मास्टर सगळेजण गुरुजन आपल्याकडनं करून घेत आहेत, हा अद्भुत अनुभव. मी काल सुद्धा जेव्हा आपला हा व्हिडिओ ऐकत होतो, मी म्हटलो की वाव, दिस इज अमेझिंग. क्लॅरिटी येते. आपल्या कार्याविषयी हजारो लोक बोलतील, वाव क्या बात आहे. आपल्याला आवडेल का नाही आवडणार. आपण केलेलं काम गुरुसेवाच आहे ती. हजारो शेकडो लोक त्याच्यात बेनिफिट झाली. इज इट नॉट गुड? येस आबा, फंटॅस्टिक. आपण जर अन्नदानामध्ये भाग घेऊन शेकडो फॅमिलीजला आपण मदत करू शकलो, त्यांच्या मुखी अन्न लावू शकलो, तुम्हाला मला चांगलं वाटेल का नाही. हे परमेश्वरा, मला पैसे माझ्यासाठी नकोच आहेत, माझ्यासाठी तर हवेच आहेत, सॉरी, पण त्यातला माझं पोट भरल्यानंतर किंवा भरता भरता मला अजूनही काही लोकांची पोटं भरायची आहेत ज्यांच्याकडे हे अजिबातच शक्य नाही. हाऊ अबाउट दॅट? झाली की हो मंगलमूर्ती मग. आर यू अंडरस्टँडिंग? मंगलमूर्ती म्हणजे सोहळं घालून नव्हे,
आपले मंगलमूर्ती बाप्पा, गणपती बाप्पा जे आपल्याकडे येतात ते आपल्याला अशी अपेक्षा करतात. सेम गोष्ट, त्वम मूलाधारो सितोसी नित्यम. त्यांना माहिती आहे ते कोण आहे. त्वम शक्ती त्रयात्मका. ते म्हणतात अरे बाबा मला माहिती आहे की मी शक्ती त्रयात्मका, माझ्यामध्ये शक्ती आहे. त्यांना माहिती आहे. आपणच त्यांना सांगतो, आपणच देवाची स्तुती करतो. त्वम शक्ती त्रयात्मका त्वाम योगिनो ध्यायति तुम्हारे. हो रे, गणपती बाप्पा बोलतात तुझं काय चाललंय. अथर्व शीर्षातना तू काय शिकतोयस असं ते विचारतायत. नाही मला नाही माहिती, आम्ही तर 11 म्हटले बाबा. रिअली? पुढे काय? अथर्वचा अर्थ काय होतो? थर्व म्हणजे विचलित असलेला. अथर्व म्हणजे यू आर स्टेबल ऍट वन लोकेशन, वन पोझिशन. त्याचाच हनुमान चालिसातला होतं, और देवता चित्त न धरही. क्लॅरिटी येते. सो आपल्यावरती जबाबदारी काय आहे? मंगलमूर्ती होण्याची. म्हणजेच काय करण्याची? आय नो व्हॉट इज राईट. हे परमेश्वरा, आय वॉन्ट टू फॉलो द राईट. मला माहिती आहे योग्य काय आहे. मी ते योग्य जे आहे, जे योग्य आहे ते मला अडॉप्ट करायचं आहे, ते मला फॉलो करायचं आहे. मग योग्य काय आहे? मंगलमूर्ती होण्यासाठी काय आहे? फक्त 1-2 मिनिटच मी त्याच्यावरती बोलणार आहे आणि नंतर तुम्हाला सगळ्यांना होमवर्क देणार आहे. आजकाल बराच होमवर्क देतोय. होमवर्क देणार आहे मी तुम्हाला. भगवान कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत होमवर्क मध्ये? तुला नुसतंच माझं ध्यान करून चालणार नाही. तुझा आहार काय, विहार काय, प्रत्याहार काय, डाएट काय, झोप किती, व्यायाम किती. आहा, अशी होईल मंगलमूर्ती. वजन किती, औषधं चालू आहेत का चालू आहेत, कधी बरा होणार, कुठल्या मृत्यूच्या गाडीमध्ये आपण आहोत, पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या. तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण शिकवलंय राईट. महाराजांनी आपल्याला शिकवलंय किती प्रकारचे मृत्यू आहेत. सगळ्यांनी होमवर्क करा आणि तुम्ही तुमचा होमवर्क करा. तुम्ही तुमचे स्टेप्स घ्या, तुम्ही ऍक्शन घ्या. तुम्ही काय खाताय, काय खायला हवंय, किती वाजता खाताय, काय काय आपले डाएट हॅबिट्स आहेत, आपली झोप किती आहे. आणि परवा आपण जेव्हा एन्झायटी विषयी बोलत होतो, ती आपल्याला एन्झायटी सारखी येते का? व्हॉट्सअप आला पटकन आता रिस्पॉन्ड करतो, असं आपण करतोय का? एन्झायटीची लक्षण आहे. गेलाय दर्शनाला पण सारखं घड्याळ बघतोय. काय लावलंय, कशाला एवढं लांब दर्शन करायला गेलाय? किती वेळ लागला दर्शनाला? वेळ लागला. अरे दादा, आपली वेळ बदलतीये, वेळ काय लागला? व्हॉट आर यू सेइंग? ही बालबोध पेक्षाही खालची लेवलची अंडरस्टँडिंग आहे. जर तुम्हाला बाहेर कोण असं म्हणत असेल मी तुम्हाला 1 तासात दर्शन करून देतो, त्याला शुभेच्छा द्या. श्री गुरु चरण सरोज रज निज. माझं आयुष्य बदलू शकतं असं दिलेलं आहे हनुमान चालिसेमध्ये. तिथेच बाहेर फुलवाला म्हणतोय मी 1 तासात तुम्हाला दर्शन करून देतो, लोक लाईनीत घेऊन जात आहेत. काय चाललंय? नंतर मग श्रीपती कंठ लावा. म्हणजे मला, माझे गुरु, मला तुम्ही असं मला कुशीत घ्या, मला तुम्ही आलिंगन द्या वगैरे. काय असं नाही होतं काही. आपलं लक्ष कुठे? माझी चप्पल जायला, भाई चप्पल कुठे काढली, फुलवाल्याकडे झालं. अरे देवा, अरे देवा, एन्झायटी घेऊनच आपण इथे आतमध्ये चाललोय. लाईनी तुम्ही काय, किती वेळा कोणी धक्का मारते. अरे नुसता म्हणजे काय विचार चालले. समोर दिसतायत बाबा, समोर दिसतायत शंकर बाबा, समोर दिसतायत साई बाबा, समोर दिसतायत गजानन महाराज, तरी आपल्या अंगावरती कोण येते त्याच्यावर जास्त लक्ष आहे. येऊ दे ना कोण. देहभान हरपते असं म्हटलेलं आहे. मिठाची बावली असावी ती सागरा भेटायला जावी. सागर समोर उभं आहे पण तुमचं लक्ष जर असेल, मला कोण लागते, अरे गेल्या पुढचं दर्शन गेलं आपलं. दादा एवढा हजारो शेकडो किलोमीटर जाऊन गेलाय दर्शनाला, घे ना रे बाबा. सर मी हनुमान चालिसा 10 वर्ष बोलतो. दादा मी पण बोलतोय.
पण आत्ता बुद्धी यायला लागली, बलबुद्धी विद्या, याच्याविषयी तर आपण बोलणार आहोत. याची आधी अख्खी सिरीज आपली झालेली आहे बलबुद्धी विद्यावरती. आता याच्यात नाही, यावेळी फक्त बजरंग. आला कॉन्फिडन्स तुम्हाला? आर यू 100% क्लिअर? आय नो व्हॉट इज राईट अँड आय विल फॉलो राईट. आहार मला माहितीये काय घ्यायचं आहे, जस्ट दॅट मी तिथे लक्ष नाही देत. I know how much water to drink. I know what is good for me. I know everything. But I choose not to have. असं सगळ्यांचं होतं, माझंही होतं. पण जर पहिले 10 होत असेल आणि आता 5 आहे, अभिनंदन. नोबडी इज परफेक्ट, कॅनॉट बी परफेक्ट इन दिस लाईफ टाइम. हे पण स्वतः तुम्ही लक्षात ठेवा. नोबडी इज परफेक्ट. आपली आई परफेक्ट नाही, वडील नाही, आपण नाही. ऍज अ वडील आपण नाही, तुम्ही आई असाल तर तुम्ही आई परफेक्ट नाही, कोणीही परफेक्ट नाही असं मी म्हणत नाही. असं सगळे गुरुजन म्हणतात की आपण परफेक्ट आत्ता नाही, नॉट इन दिस लाईफ टाइम. आपण प्रवास करतोय आणि हे सगळे गुरुजन जे आहेत ते आपल्याला कैवल्याच्या दारीच्या रस्त्यावरती येऊन आपल्याला ड्रॉप करतायत, असं गजानन महाराज म्हणतायत. वी आर येट टू बिकम परफेक्ट. वी आर येट टू बिकम परफेक्ट. तो जन्म आपला यायचा आहे, तो जन्म हा नाही. आपला सिंगल रोल मॉडेल जरी तुम्ही आजपासून पिकअप केलात तर हनुमान, भगवान हनुमान हे माझे रोल मॉडेल आहेत. मी सांगतो तुम्हाला, अगाध शक्ती तुमच्याकडे ऑटोमॅटिकली यायला सुरुवात होईल. बिकॉज युअर रोल मॉडेल इज भगवान हनुमान. त्यांच्या रामरक्षेमध्ये सुद्धा, भगवानांच्या रामरक्षेमध्ये, प्रभुरामांच्या रामरक्षेमध्ये भगवान हनुमानांचा उल्लेख आहे. त्यांच्यावरती श्लोक आहे, तुम्हाला सगळ्यांना तो माहिती आहे, मनोजवम्मा ऋतुतुल्य वेगम. इट इज द एक्झाम्पल ऑफ अ टीचर स्टुडंट रिलेशनशिप. भक्त कसा असायला हवाय ह्याचं क्लासिक एक्झाम्पल ते आपल्याला शिकवत आहेत, सतत शिकवतायत. हनुमान चालीसा इज एक्स्ट्रीमली हायली एसोटरिक, डीप एसोटरिक. क्लॅरिटी आहे. थांबूया, 6:30 होत आहेत. राईट. मेसेज आपला स्वतःला क्लिअरली स्वतःला द्या की माझा आहार विहार प्रत्याहार काय, वर्ज काय खायला हवाय, झोप किती, व्यायाम किती, योगा किती, स्पिरिच्युअल माझी प्रोग्रेस काय, धनाची परिस्थिती, धन माझं वाढतंय का, वाढण्यासाठी मी काय करतोय, लोकांसाठी मी देण्यासाठी प्रभुरामांसारखा मी परोपकारी आहे का. आपल्या संत मंडळींकडनं आपण काय शिकायचं आहे, तर सगळीकडे अन्नदानाची प्रक्रिया आपल्याला शिकवलेली आहे, अन्नदानामध्ये भाग घेणं. मग ह्या सगळ्या तपशिलामध्ये आपल्याला टिकमार्क येतोय का. झाली मंगलमूर्ती. पहिली यादी बनवा, मग टिकमार्क करा. मंगलमूर्ती म्हणजे 16 घालून काहीतरी आपण वेगळं करणार आहोत आणि मग 16 घालून आपण ऑफिसला जाणार आहोत, असं काही नाही. लोक घाबरतील तुम्ही असं काय केलं तर. हे काय चाललंय. यू अंडरस्टँडिंग. आपल्याला एकदम अत्यंत श्रीमंत, रिच ज्याला म्हणतो, तेवढं कंटेंट आपल्याला महाभारतामध्ये, रामायणामध्ये च्या रूपामध्ये आपल्याला मिळाले, गीतेच्या रूपामध्ये, की ज्याच्यामध्ये जीवनातले सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. आपण सतत अर्जुनाच्या भूमिकेत असलं पाहिजे. अँड व्हाईल वी आर ॲट अर्जुन भूमिका, विच इज अ सीकर, अर्जुन इज अ सीकर, पण आपला हनुमानांचे आशीर्वाद असतील, विल लर्न फास्टर. व्याधी पूर्ण बरी होणार आहे का, डिपेंड्स ऑन द कर्मा ऑफ द सफरिंग, कितपर्यंत आपल्याला घेऊन जायचे. पण सफरिंग कॅन बी रिड्युस्ड, गॅरंटी, इट कॅन बी रिड्युस्ड. थांबूया. राईट. स्मरण करा परत एकदा, जस्ट बी एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. म्हणा, हे परमेश्वरा, साक्षात प्रभुराम, भगवान हनुमान,
आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो की आम्हाला बलवान, निष्ठावान, चारित्रवान, गुणवान, विक्रमी, committed towards the work of my teacher, dedicated towards the work of our teacher, our guru, म्हणून या सगळ्यासाठी आम्हाला शुभ आशीर्वाद द्या, आम्हाला शक्ती द्या. प्लीज ब्लेस मी विथ इनर स्ट्रेंथ टू प्रॅक्टिस. थँक्यू. प्रॅक्टिस म्हणजे साधना, जी आपल्याला गुरूंनी दिलेली जे प्रिस्क्रिप्शन आहे त्याला साधना म्हणतात. साधनेशिवाय डझंट वर्क. थांबूया. जे लोक ऑनलाईन करणार आहे तुम्ही तुमची हनुमान चालीसा पूर्ण करा, आणि जे आता ऑनलाईन माझ्याबरोबर आहेत, लेट्स वेट. I will see rest of you tomorrow. Let's continue.